नमस्कार. मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, वर्किंग ॲट लीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाकड. आज आपण जाणून घेऊयात फायमोसिस म्हणजे काय. फायमोसिस म्हणजे टाईट फोर स्किन. आता हा जर आपण पेनिस पकडला, समोरचा जो पार्ट आहे तर ती स्किन ज्यावेळेस खूप टाईट होते त्याला आपण फायमोसिस म्हणतो. आता ती नॉर्मल फोरस्किन म्हणजे काय असतं, तर नॉर्मल फोरस्किन म्हणजे ज्यावेळेस आपण ती स्किन इझिली रिट्रॅक्ट करू शकतो, आतमध्ये क्लिनिंग करू शकतो आणि क्लीन झाल्यावर इझिली पुढे घेऊ शकतो. तसेच ज्यावेळेस इरेक्शन येतं त्यावेळेस ती स्किन इझिली मागे गेली पाहिजे, आतल्या पार्टने कॉन्टॅक्ट आला पाहिजे आणि संबंध झाल्यानंतर स्किन इझिली पुढे गेली पाहिजे. जर क्लिनिंगच्या किंवा संबंध ठेवायच्या वेळेस जर ही स्किन टाईट किंवा पेन करत असेल तर त्याला आपण फायमोसिस असे म्हणतो. या फायमोसिसचे 4 ग्रेडिंग आपण सहज करतो. ग्रेड 1 म्हणजे स्किन थोडीशीच टाईट आहे पण मागे येऊ शकते, आणि ग्रेड 4 म्हणजे कम्प्लीट टाईट फोर स्किन जी आपण फ्लॅसिड स्टेटमध्ये पण रिट्रॅक्ट नाही करू शकत. आता साधारणपणे या फायमोसिसचे काय दुष्परिणाम होतात किंवा त्रास काय होतो. फायमोसिसमुळे स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं, रेडनेस होऊ शकतं, इचिंग होऊ शकते, तसेच युरिन इन्फेक्शनचा धोका संभवतो. तसेच खूप ॲडव्हान्स स्टेज झाली तर युरिन ब्लॉक सुद्धा होऊ शकते. तसेच टाईट फोर स्किनमध्ये क्लिनिंग होत नाही आणि जो स्मेग्मा निर्माण होतो व्हाईट कलरचा, तर त्यामुळे कॅन्सरचाही धोका संभावू शकतो. तर याची ट्रीटमेंट काय असते. याची ट्रीटमेंट खूप सिंपल आहे. पहिले डायग्नोसिस केल्यानंतर जर त्याचे लो लेवल फायमोसिस असेल म्हणजे ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 असेल तर त्याला सिंपल टॅबलेट किंवा क्रीमने ते पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसेच ऑइल मसाजचाही आपण उपयोग करून ती स्किन लूज होऊ शकते. आणि ग्रेड 3 ग्रेड 4 जर असेल तर त्याला सिंपल प्रोसिजर आहे, त्याला आपण सर्कमसिजन म्हणतो. या सर्कमसिजनचे वेगवेगळे प्रकार आहेत की जसे कॉस्मेटिक सर्कमसिजन, स्टेपलर सर्कमसिजन. तर दोन्हीची रिकव्हरी ही खूप फास्ट होते. ही एक डे केअर प्रोसिजर आहे आणि सिंपल पेनलेस प्रोसिजर आहे. थँक्यू.